श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रह कसे शुभ करता येईल किंवा गोचरीने अशुभ घरातून चाललेले ग्रह आपल्याला कसे शुभ करता येतील ते पाहणार आहोत। त्यासाठी काय दान करावे व काय उपाय करावे ते पाहणार आहोत। सूर्य जर कुंडलीमध्ये कमजोर असेल तर आपल्याला चष्मा लागणे, हार्ट अटॅक येणे, सन्मानात कमतरता, केस गळणे, टक्कल पडणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात। यावर उपाय काय तर सूर्याला जल देणे, रविवारी आपल्या वजना एवढे गहू अथवा गूळ दान करणे, वडीलधाऱ्या माणसांना सन्मान करणे, सूर्य मंत्राचा जप करणे, ओम सूर्याय नमः, आदित्य स्तोत्र याचा जप करणे किंवा स्तोत्र वाचणे। कुंडलीमध्ये चंद्र जर खराब असेल, कमजोर असेल तर लवकर राग येतो, मन विचलित होते, घरी ऑफिसमध्ये बाहेर कुठेही मन लागत नाही, पैसे टिकत नाही, पौर्णिमेच्या दिवशी सर्वाधिक वाईट घटना घडतात। अशा वेळेस चंद्राचा जप करा, आपल्या आईची सेवा करा, आई नसेल तर आईच्या फोटोला पूजा करा, आई समान व्यक्तीचा आदर करा, पौर्णिमेच्या दिवशी व्रत करा, महादेवाच्या पिंडीला सोमवारी जलाभिषेक करा, आपल्या नावाने चंद्रयंत्र प्रतिष्ठित करून ओम सोमाय नमःचा जप करा। 2-3 महिन्यातच तुम्हाला फरक जाणवेल, चिडचिडपणा कमी होऊन तुमच्या पैशाचा आवक वाढेल। त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा। मंगळ ग्रह व कर्ज याचा फार जवळचा संबंध आहे। जर मंगळ खराब असेल तर कर्ज समस्येपासून पीडित असणे, आजचे काम उद्यावर ढकलणे, रक्तसंबंधी आजार असणे, जमीन खरेदी विक्रीमध्ये नुकसान होणे, लहान भावांशी पटत नाही, महिलांच्या कुंडलीत मंगळ खराब असेल तर विवाहात विलंब होतो। मंगळ हा छोट्या भावाचा कारक आहे, त्यामुळे छोट्या भावाला मदत करा, हनुमान चालीसाचा पाठ करा, बजरंग बाणचा पाठ करा, ओम भोमाय नमःचा जप करा, म्हणजे तुमचा मंगळ चांगला होईल। आता आपण बुध ग्रह पाहू। जर बुध ग्रह खराब असेल तर व्यापारात भरपूर नुकसान होते, पैसा अडकतो, नीच राशीत बुध असेल किंवा पाप ग्रहाच्या दृष्टीत बुध असेल तर व्यापारात प्रचंड नुकसान होते, तोटा होतो। अशा वेळेस बहीण, मुलगी, आत्या यांना खुश ठेवा, त्यांना काहीतरी वस्तू भेट द्या, त्यांचा सन्मान करा, त्यांना काही संकट असेल तर त्यांना मदत करा, आपल्या घराच्या पश्चिम दिशेला हिरवा रंग लावा, झाडं लावा, झाडांच्या रोपांना पाणी घाला, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, हा सगळ्यात मोठा उपाय। आणि ओम बुधाय नमःचा जप करा। गुरुग्रह विवाहात समस्या येतात, धनात समस्या येतात, आपलं वजन वाढतं, डायबिटीस वाढतं, घराजवळ जर केळीचं झाड असेल तर त्याला पाणी घाला, कोणाची चुगली लावू नका, गुरु समान व्यक्तींचा सन्मान करा, पुस्तकांचा आदर करा, कोणावर वाईट नजर टाकू नका आणि ओम गुरुवे नमःचा जप करा। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही कायम जप करू शकता। शुक्र ग्रह गाडीचे वाहनांचे सुख न मिळणे, खाण्यावर नियंत्रण नसणे, शुक्र नीच राशीत असणे हे याची लक्षणं आहेत। उपाय साफसफाई ठेवणे, स्त्रियांना कधी धोका देऊ नये, शुक्र मंत्र ओम शुक्राय नमःचा जप करावा। त्याचप्रमाणे लक्ष्मी मंत्र कोणताही तुम्ही केला तरी चालेल। शनी ग्रह आजचे काम महिनाभराने होणे, त्याचप्रमाणे मोठे आजार होणे, फॅक्टरी घर निर्माण करताना मोठ्या समस्या उद्भवणे। उपाय यावर आपण काय उपाय करू शकतो? चतुर्श्रेणी कर्मचारी असेल त्यांना दान द्यावे किंवा त्यांचा सन्मान करावा, शनी चालीसाचे वाचन करावे, शनी आराधना करणे। आता आपण राहू ग्रह पाहू। नशाचे व्यसन जडणे, 2 नंबरचे काम करणे, शरीरात होणाऱ्या विविध प्रकारची एलर्जी, धोका मिळणे, खोटे आरोप येणे। ह्याच्यावर उपाय काय? दिव्यांग व्यक्तींना मदत करणे, शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे, ओम नमः शिवायचा जप करणे, ओम राहावे नमःचा जप करणे। त्याचप्रमाणे आता केतू पाहूया आपण। ज्या लोकांना केतू खराब असेल त्या लोकांना कायम त्वचेचा संबंधी आजार असतात, त्याचप्रमाणे सतत औषधे चालू असतात, ते कधीच संपत नाही। केतू ज्या भावात बसेल त्या भावाचे व त्या स्वामी ग्रहाचे गुणधर्म कमी करतो, म्हणून त्यावर उपाय काय तर शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरात ध्वजारोहण करणे, 3 शनिवार करावे, एकाच मंदिरात किंवा वेगवेगळ्या मंदिरात केले तरी चालेल, किंवा टोकदार वस्तू दान करणे जसं की त्रिशूळ, नथ या वस्तू दान कराव्या। त्याचप्रमाणे सतत औषधे चालू असतात, ते कधीच संपत नाही। केतू ज्या भावात बसेल त्या भावाचे व त्या स्वामी ग्रहाचे गुणधर्म कमी करतो,
म्हणून त्यावर उपाय काय, तर शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरात ध्वजारोहण करणे. 3 शनिवार करावे. एकाच मंदिरात किंवा वेगवेगळ्या मंदिरात केले तरी चालेल. किंवा टोकदार वस्तू दान करणे, जसं की त्रिशूळ, नथ या वस्तू दान कराव्या. मामा, मावशी, नाना, नानी यांना संबंधित परिवाराची माफी करावी. त्यांना खुश ठेवावे. कुत्र्याला जेवणाआधी पोळी घालावी. तर असे छोटे छोटे उपाय करून तुम्ही आपले ग्रह सुधारू शकता. म्हणजेच आपल्याला होणाऱ्या त्रासापासून मुक्त होऊ शकता. तर हे छोटे उपाय किंवा मंत्र तुम्ही नक्की करा. दान सुद्धा करा. दान केलेले कधीही चांगलेच असते, त्यामुळे तुम्ही ते नक्की करा. धन्यवाद. अशीच माहिती ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा. श्री स्वामी समर्थ.